नमस्कार सर्वांना, कशा आहात सर्वजण? तर मस्त मजेत असाल तर माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. रात्री नाशिकवरून बसले होते, मग सोलापूरमध्ये आल्यानंतर सकाळी खूप पाऊस पडत होता. सकाळी सकाळी खूप छान वाटत होतं आणि एकदम फ्रेश वाटत होतं. उतरले सकाळी सकाळी ट्रॅव्हल्समधून मी आणि मला घ्यायला येणार होते. मग एक गावातली मावशी भेटल्या आणि मला ते विचारत होत्या कोणाकडे जायचं आहे मग माझ्या पप्पाचं नाव सांगितल्यावर मग ओळखलं त्यांनी मला. म्हणून ठीक आहे, काय नाही, थोडंसं गप्पा मारल्या त्यांनी आणि मग गेल्या त्यांच्या कामाला. इथे आला मग माझा भाऊ घ्यायला मला. हा आहे तो लहान आहे सगळ्यात. मग बसलो पटकन आणि निघालो. किती छान वाटते सकाळी सकाळचं वातावरण, किती फ्रेश वाटते बघा, एकदम मस्त वाटत होतं सकाळी सकाळी. आणि गावाकडचं तर खूपच छान असतं. असे सगळे रस्त्यावर गप्पा मारत उभं असता, कोणी झाडत असतं, कोणी पाणी मारत असतं. तर मी पोचून गेले घरी लगेच. बघा हा देवा कधीची वाट बघत होतं, कधी घेऊन येते जिश, कधी घेऊन येते जिश. त्याला ना JCB म्हणता येत नाही, त्याच्यामुळे तो जिश म्हणतो आणि त्याला खूप आवडते. मग त्याला एक एक करून देऊन टाकले त्याची JCB. परत हेलिकॉप्टर. तो झोपेत होता ना, सकाळी उठला होता. मी सकाळी सकाळी आले होते घरी, त्याच्यामुळे एवढ्या लवकर उठत नाही तो. कधी कधी उठतो पण खूप वेळ झोपून राहिलेला होता. मग त्याची झोप व्हायला म्हणजे झोप जायला बराच वेळ लागतो, त्याच्यामुळे तो झोपेतच होता. मी आल्याबरोबर उठला आणि मग त्याला काय एवढं समजतच नव्हतं, झोपेत गेलेलीच नव्हती त्याची. मग मला सारखं फोनवर म्हणायचा, दीदी जिश, दीदी जिश, दीदी न्यू जिश. म्हणजे दीदी, मला माझा भाऊ दीदी म्हणतो ना, तर तो पण देवांश पण दीदीच म्हणतो. म्हणजे दीदी नवीन जिश JCB घेऊन ये, असं त्याला म्हणायचं होतं. पण त्याला एवढं बोलता नाही येत, मग ते सारखं फोनवर मला म्हणायचं. तर मी त्याला घेऊन आले मग सगळं. बयाला द्यायचं का? कुणाचं आहे हे? कोणाचं आहे? गुड बॉय. देवा, कुणी आणले तुला जिश? कुणी आणले? दीदीने आणले का नाही? देवा, जिश कोणी आणले? व्हिडिओ चालू असताना बोलत नाही. काय बघायचंय? देवा. देवाला न्यू जिश बघायचे. हा, न्यू डिश देवा. न्यू डिश देवा. कोणी आणले तुला जिश मला सांग. कोणी आणले? देवा. दीदी देवा. न्यू देवा. न्यू देवा. लावते थांब, दाखवते. न्यू जिश इथं झोप, इथं झोप माझ्यापाशी, इथं झोप. मग दाखवते, न्यू दाखवते की मग दाखवते, झोप. बरं दाखवते. काय रे काय? जिश नको रे लेकराला तसं करू. हे काय? हे काय? हे काय? हे बघा आमच्या देवांची आवडती जिश आहे. आवडली का? आवडली? तुला हे पाहिजे काय? याच्यात कोणाला द्यायचं? कोणाला द्यायचं? कोणाला द्यायचं? देवाला? दादाला नको, दादाला नको. थांबे देते. मी खाऊ का नको? मी खाऊ? फोट रे छोटू. फुटलं 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 फुटलं. या सर्वजण शेंगा खायला, भुईमुगाच्या घरच्या शेंगा. तेवढं वाकून की खाली. बरोबर आहे.
म्हण की. आणि इकडे जास्ती गोड कोणाला आवडतच नाही, मग पुरणपोळीपेक्षा मग मटनच करू बोलले सगळे. मग मटन आणलं, मटन केलं आणि मग त्याच्यासोबत फिश पण बनवली होती. मग शिजल्यावर इथं सूप खायला घेतलं होतं गरम गरम. आणि छान लागतं जरा गावाकडचं मटण वगैरे भारी लागतं, त्याच्यामुळे मग मटनच आणलं होतं बोकडाचं. बाकीचा स्वयंपाक वेपर्यंत मग टाईमपास केला हे खातच. खूप छान लागत होतं आणि छान बनवलं होतं भाऊजाईने. छान बनवते स्वयंपाक तसं ते, आणि मस्त आयतं खायला अजून छान वाटतं. आणि गावाकडे लवकरच जेवण असतं, मग 7-7:30 वाजताच बसतो जेवायला आम्ही. मग चला इथं झालेली आहे जेवणाची तयारी. सगळे कांदा, लिंबू, भाजी. बघा आमच्या भाऊजाईने किती छान स्वयंपाक बनवलाय. इथे फिश, इथे मटणाची भाजी, राईस, सूप, भाकरी. इकडे आमचा देवांश. देवांश हात खाली कर, हात खाली कर. काय झालं देवांश? काय हे काय काय? अजून आपल्या काय रोट्या यायच्या, तंदूर रोटी. ठीक आहे, झाकून ठेवते नंतर. या सर्वजण जेवायला. मटणाची भाजी, फिश, परत भात, भाकरी. माहेरमध्ये आले पहिलं जेवण माझ्या आवडीचं. पुरणपोळी खाऊन तर तिकडून भरपूर आले होते, पण मला मटण चिकन असं आवडतं म्हणून मला तेच बनवलेलं आहे सर्वांनी. छान बनवले, पण माझ्या भाऊजाईने बनवले. आईचं जेवण माहेरात आल्यावर भेटतंय बघा. भाऊजाई तिने बनवलं आहे. आई नाही पण भाऊजाईने बनवलं. तिच्या हातचं मला आईचं जेवण खायला भेटते. छान बनवते ती पण स्वयंपाक. इकडे आमचा देवांश जेवण करतोय. हाय कर देवांश. देवांश हाय कर. आणि बाहेर जेवतोय मस्तपैकी असं हवेला छान. हे बघा इथं तंदूर रोट्या पण घेऊन आलेत गरम गरम. आणि गावाकडे असं रात्रीचं बाहेर बसून थंड वातावरणामध्ये छान वाटतं. खूप छान हवा पण येत होती आणि खूप छान वाटत होतं. किती छान वाटतं सगळेजण असं छान असं जेवता बसून. ते बघा सर्वजण जेवायला बसलेत. एवढी मोठी पंगत. काय केलं? पाणी ओतलं का देवा? बघा आमच्या देवाने पाणी ओतलं ताटामध्ये. इथे मला वाढून दिलेलं आहे फिश, कांदा, लिंबू, भाकरी, भाजी. तर आता मी पण बसते जेवायला. तुम्ही पण या सर्वजण जेवायला. खूप छान बनवते भाज्या वगैरे, ते चिकन, मटन, बिर्याणी वगैरे खूप छान बनवते. आणि माझा भाऊ पण बनवतो स्वयंपाक असं, त्याला पण जमतं सगळं नॉनव्हेज वगैरे बनवायला. एक नंबर. खरंच खूप छान झाली होती भाजी. खूप आवडली मला भाजी, माहिती का खरंच. हे बघा इकडं आमचं देवांश कसं बसलं. आणि मी नाशिकवरून येताना थोडासा चीक घेऊन आलेली होती. इकडे म्हणजे सर्वांना चीक आवडतो खायला, म्हणून थोडासा ठेवलेला होता मी चीक, आणि ते घेऊन आले येताना. पण मुलं बोलले आम्ही थोडाच खाऊ, जास्ती नको. मग आता म्हटलं एवढ्या चिकाचं करणार काय, तर म्हटलं चला आता कुरड्याच घालून टाकू याच्या. थोडंसं चिक उरलं त्याच्या, मग ते थोड्याशा अशा ओल्या आणि थोड्या वाळल्या झाल्या की मग ते पण खाता मुलं. तसं पण आवडतं मुलांना. मग मी म्हटलं चला आता कुरड्यात घालून टाकते. मग ते बोलले मी पण येते घालू लागायला, पण म्हटलं राहू दे, किती थोड्याशाच आहेत, 10-12 होतील, मग तेवढ्या मी घालते म्हटलं, काही नाही. धोतर वगैरे अंथरून दिलं तिनं मला, आणि मग घातल्या घालायला मी. तर बघा कशा होत आहे, एकदम पांढऱ्या शुभ्र होत आहे आणि छान पण दिसत आहे. इथे सगळ्या घेतल्या कुरड्या घालून मी. आणि कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि गावाकडचं वातावरण पण कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. माहेर कसं वाटलं माझं नक्कीच कमेंट करून सांगा. आमचा देवा कसा वाटला तुम्हाला, स्वयंपाक कसा वाटला हे पण कमेंट करून सांगा. खूप छान वाटतं इकडे माहेर आल्यावर. खरंच खूप भारी वाटते. 4 दिवस जरी राहिलं तरी म्हणजे छान वाटतं खरंच. तर चला, माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय. भेटू नंतर नवीन एका ब्लॉगमध्ये.